एखाद्या व्यक्तीला मदत नक्कीच करा, पण त्याआधी तो व्यक्ती मदतीच्या लायकीचा आहे का याची खात्री करा. सुरुवात आपल्याच घरापासून करा, म्हणजे नुकसान कमी होईल. सोपं नाही या जगात प्रामाणिक व मनमोकळेपणाने जगणे, कारण लोक पाठिंबा कमी देतात पण बदनामी मात्र जास्त करतात. आजकालची नाती अशी झाली आहेत की जोपर्यंत तुम्ही स्वतःहून देत नाही तोपर्यंत समोरूनही बोलत नाही. सर्वात मोठे न्यायालय म्हणजे आपले मन. काय बरोबर आणि काय चूक हे त्याच्या इतके योग्य कोणालाही कळत नाही. आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका, कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे ती ताकद तुमच्यात आहे. काही नाही ह्या वाक्यामध्ये खूप काही दडलेलं असतं. बोलणाऱ्याला कदाचित ते सांगायचं असतं, पण ऐकणाऱ्याला ते बरंच काही सांगून जातं. कधी कोणाचा काळ असतो, कधी कोणाची वेळ असते. आज उडणारा पालापाचोळा कधी काळाची हिरवळ असते. कोणाकडून अपेक्षा ठेवणं चुकीचे नाही, पण समोरच्याचा अपेक्षा आपण किती पूर्ण केल्यात ह्या गोष्टीची जाण असावी. एका ठराविक वयानंतर तुम्हाला कोणीही विचारत नाही की तुमची प्रॉपर्टी किती, गाड्या किती, बँक बॅलन्स किती, परंतु एक गोष्ट नक्की विचारली जाते की तुमची तब्येत कशी आहे. म्हणून जी गोष्ट विचारली जाते त्यात योग्य गुंतवणूक करा. बोलून दाखवायचं नाही, बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागतंय, कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं. कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर राहतो. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे किंवा पूर्ण वाटोळे करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्याच विचारात आहे. म्हणून विचार बदला, नशीब बदलेल. मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल. नशिबात असेल तसे घडेल हे खरे नसून माणूस जसे घडविल तसे नशीब घडेल हेच खरे. कुटुंब प्रमुखाला मरणाची जितकी भीती नसते त्यापेक्षा अधिक आपल्यानंतर कुटुंबाचं काय होणार याची धास्ती असते. माणसाला परके कोण हे कळण्यापेक्षा आपले कोण कळायलाच जास्त वेळ लागतो. लोक म्हणतात की चांगल्या मनाची माणसं नेहमी खुश असतात, पण माझ्या मते एक चांगलं मन असणारी व्यक्ती नेहमी ठोकर खात असते, कारण ते इतरांकडून सुद्धा चांगल्या वागणुकीची अपेक्षा करत असते. आपल्या मनात पुढचाच गुन्हेगार असतो, स्वतः मात्र बरोबर. स्वतःच्या चुकीला टाळत पुढच्याला दोषी ठरवून मुक्त होणं सोपं वाटतं, पण दुरावलेलं नातं जपणं महत्त्वाचं वाटत नाही. नात्यात अहंकाराने स्थान घेतलं की रक्ताचं नातंसुद्धा टिकत नाही. माणूस आयुष्यभर आपलं कोण, परकं कोण हेच शोधत राहतो. या काही शोधण्याच्या गोष्टी नाहीत, तर स्वतः निर्माण करण्याच्या गोष्टी आहेत. अर्थात काहींना हे लवकर ध्यानात येतं, काहींना वेळ हातातून निघून गेल्यावर. मित्र खूप जोडा, पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण खेळू नका. शिक्षण, डिग्री, पॅकेज यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो. कष्ट, अनुभव व माणुसकी हेच माणसाचं श्रेष्ठत्व ठरते. मीपणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्ती.
निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान नाही, म्हणून दुसरा ज्ञानदेव. ज्ञान प्राप्त झाले की जीवनमार्ग सोपा होतो, म्हणून तिसरा सोपान. ज्ञान सोप्या मार्गाने गेलं की आत्मा मुक्त होतो, म्हणून चौथी मुक्ताई. देवाने आज मंदिरात खूप सुंदर टोमणा मारला. नेहमीच मागायला येतोस, कधीतरी भेटायला येत जा. मीठ कशातही टाकलं तरी ते खारटपणा सोडतं का? वापरायचं किती ते आपल्यालाच ठरवावं लागतं. आयुष्याची चव ही ज्याची त्याने सांभाळायची असते. एक गोष्ट नेहमी व्याजासकट परत करायची असते, ती म्हणजे एखाद्याने आपल्याला दिलेला आनंद. वाईट वेळ आज ना उद्या निघून जाते, पण बदललेली लोकं आयुष्यभर लक्षात राहतात. लहानपणी प्रवासात झाडे मागे पळत असल्याचा भास होतो. मोठेपणी सुखाच्या बाबतीत तसेच होत राहते. वास्तविक दोन्हीही तिथेच असतात, धावत फक्त आपण उगाच असतो. छोट्या छोट्या गोष्टीतही भरपूर आनंद घेता येतो, फक्त मन समाधानी असलं पाहिजे. हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात, पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही, आणि ती असते आपलं आयुष्य. म्हणूनच मनसोक्त जगा. करू नको, तुला जमणार नाही, तुझ्याच्याने शक्य नाही, असे जे लोक तुम्हाला म्हणतात त्यांना सतत फक्त एकाच गोष्टीची भीती वाटत असते, तुम्ही करून दाखवाल याची. ऋतू संपल्यावरही पडणाऱ्या या पावसामुळे एक गोष्ट लक्षात येते की गरज संपली की त्या गोष्टीचं ओझं वाटू लागतं. आयुष्याचे कॅल्क्युलेशन खूप वेळा केले, पण सुखदुःखाचे अकाउंट्स कधी जमलेच नाही. जेव्हा टोटल झाली तेव्हा समजले की आठवण सोडून काहीच बॅलन्स उरत नाही. जिथे समोरून संवाद संपवला जातो तिथे आपणही नवीन सुरुवात करू नये. स्वाभिमान गहाण ठेवून उगाच खोटी नाती विकत घेऊ नये. जीवनाच्या प्रवासात अनेक लोक भेटतात. काही फायदा घेतात, काही आधार देतात. फरक एवढाच आहे की फायदा घेणारे डोक्यात जातात आणि आधार देणारे हृदयात राहतात. श्री स्वामी समर्थ.